मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ट्रॅक वरती सज्ज होते रुपेश आणि रुपेशच्या अगेन्स्ट राहुल. आर फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. रुपेश आणि राहुल. संजय नगर टीमचा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा. आम्ही का उल्लेख करतो याची माहिती आपल्यापर्यंत असेलच, त्यामुळे कृपया करून आपण आयोजकांशी संपर्क साधा. तबनात आणि वेनगाव अशी मॅच सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर आहे. 3 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. स्टार्ट द गेम. पहिलाच बॉल बॅक पुढे जाऊन शपल होऊन जागा निर्माण करून लॉंग स्टॉपला बॉल चाला. एक टप्पा घेत 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. थँक्यू डीजे. सुरुवात जबरदस्त केल्या या मॅच मध्ये रुपेशनं. 4 धावसंख्येचा श्री गणेश. आणखी एक जबरदस्त फटका हवेमध्ये. बॉल विशाल करणार नाहीये चुकी. पहिला धक्का लागतो. सुरेख होते रुपेशचे, परंतु टायमिंग कमी पडलं आणि त्याच पद्धतीनं फलंदाज बाद. फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग विशालच्या माध्यमातून. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का. बॉल संपले 2. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं षटक. 3 ओव्हरची मॅच आहे. बॉल नंबर 3 लाईन खराब आहे. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट नाही, अतिरिक्त धाव फलकावरती 5 धावा आहेत. धावफलकावर बॉल संपले 2. धावसंख्या धावफलकावरती 5. सुनील स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय. धीम्या गतीचा बॉल. बॅटला ब्रश करतोय बॉल. पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक धावतायत. थर्ड मॅन झोन मध्ये बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील या बॉलवरती 2. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. 2 मध्ये समाधान. 2च्या मदतीनं धावसंख्या 7 या धावसंख्येवर. 3 बॉल संपलेत. 7 धावा धावफलकावरती. सुनील आणि रुपेश वाघमारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद झालाय रुपेशच्या स्वरूपात. 1 बाद 7 धावा धावफलकावरती. बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. निर्धाव चेंडू. डॉट बॉल फार महत्वाचे आहेत लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट. 3 ओव्हरच्या या मॅच मध्ये डॉट बॉल पर्सेंटेज चांगले फेकावे लागतील, जास्त फेकावे लागतील आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही पाहताय. इट्स अ डॉट बॉल. आणखी एक चांगला बॉल. राहुल अप्रतिम बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. 2 लगातारचे निर्धाव बॉल. 3 ओव्हरच्या षटकामध्ये महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय राहुल. अंतिम बॉल P1च्या षटकातील. आक्रमण सातत्यानं P1च्या षटकात आपण पाहत असतो, परंतु थांबवलाय मोठ्या फटक्यांपासून. आणखी एक चांगला बॉल. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. वाईड प्लसच्या
एक्सेल यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. चुकी केली आहे राहुलनं मागील बॉलवरती. क्षेत्ररक्षकांची साथ देखील नाही. इथे देखील अंतिम क्षणी मिळते एक धाव. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. ऑफिशियल महेशजी इलम माहिती सांगत असताना एका षटकामध्ये धावा धाव फलकावरती त्या 13च्या घरामध्ये 1 बाद 13 धावा धाव फलकावरती. तेरा धावा चांगली सुरुवात वेणगाव संघाची आपण पाहताय. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. एकाच संघाला पुढे जायचे. डाऊन द ग्राउंड मिनी हेलिकॉप्टर शॉट व्यवस्थित लँड झालेला नाहीये. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये रन मिळते या बॉलवरती. 1 मदतीने धावसंख्या 14 या अंकावर. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. अजूनही एका षटकाचा खेळ शेष आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू असताना जवळ 11 बॉलचा खेळ बाकी. 14 धावा धाव फलकावरती. यार्कर लेंथ अगदी यष्ट्यांच्या अगदी जवळून गेला हा बॉल. चांगला बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू हवेत. तमना टीमला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले. चेसिंगचा निर्णय या 3 षटकांच्या गेममध्ये. अद्याप चांगली गोलंदाजी. कृष्णाचा बॉल. चांगला फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये पकडले जाईल. कॅच. आणखी एक धक्का लागत असताना धक्का क्रमांक 2 टीम वेणगाव संघाला. थँक्यू डीजे. जबरदस्त बॉलिंग. विकेट येणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये निर्धाव चेंडू येणं देखील फार महत्त्वाचं आहे. तमना टीमच्या दृष्टिकोनातून तर येणाऱ्या प्रत्येक बॉलमध्ये मोठी धावसंख्या अशीच अपेक्षा वेणगाव टीमची देखील आहे. हाच क्रिकेटचा खेळ आहे. एका संघाला धावा जमवाव्या लागतात. एका संघाला धावा वाचवाव्या लागतात. आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा आहे. योगेश साठी हा बॉल. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव देखील. या चुका आहेत त्या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला काहीतरी सांगून जातात. वाईट +1 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा ॲड झाल्या धाव फलकावरती. 16 2 गडी बाद 16. कृष्णा चांगली गोलंदाजी आहे परंतु आता थोडी चुकी केली. निर्धाव चेंडू. जबरदस्त बॉल. गुल्ड्यांच्या स्पॉटवरती अक्रॉस द लाईनचा फटका केलायचा होता सुनीलला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इट्स अ डॉट बॉल. छोट्या चुका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. वाईट +1 मागील बॉलवरती 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात. यावेळी ती चुकी दुरुस्त करत असताना गोलंदाजी मार्कवरती कृष्णाचा बॉल. आणखी एक चांगला बॉल. चांगले बॉल फेकले त्या षटकात. चांगली बॉलिंग देखील राहिले या षटकामध्ये कृष्णाची. आणि तेच कमबॅक आता सातत्य ठेवत असताना अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 16 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकात आल्या होत्या 13. अद्याप 3 धावा खर्च केल्यात त्या कृष्णानं या षटकात. अंतिम बॉल वेगवान. यष्टीरक्षकाची चुकी. पाठीमागे फ्लॅश स्लिपचा क्षेत्ररक्षकाला चकमा देत वाईड +4 पुन्हा बोनसच्या स्वरूपात मिळतात.
क्षेत्ररक्षकांची साथ फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. यष्टीरक्षक बीट झाला, यष्टीरक्षकाने चुकी केली, फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडले, त्याच कारणाचं वाईड प्लस 4 अशा 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या वेनगाव टीमला. चांगली बॉलिंग राहिली या षटकामध्ये. 8 धावा जरूर खर्च केल्या, त्यामधील एक्स्ट्राच्या स्वरूपात 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज कृष्णानं. टोटल 8 धावा आल्या या षटकात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती. सचिन आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. अतिशय वेळेचं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. लगेच बॉलिंग स्टांजवरती सज्ज. अंतिम षटक या सत्रातील. 21 धावा धाव फलकावरती. 21 रन्स, 2 विकेट लॉस टीम वेनगाव. स्लॉगचं षटक अंतिम हाणामारीचं षटक संबोधलं जातं, ज्या षटकात आक्रमणाचा इरादा असतो. योगेशसाठी हा बॉल बॅटची काढा आणि इथे मात्र फिल्डर धावतायत बॉल मागे आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रक्षण फार ढिसाळ राहिलं या मॅच मध्ये टीम तमनाथ संघाचं. बऱ्याचशा धावा आपण पाहताय अगदी सहजरित्या मिळाल्यात वेनगाव टीमला. एक प्लस पॉइंट ठरला या मॅच मध्ये. या धावा देखील वाचणं फार महत्वाचं होतं. एक एक चूक फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. 25 धावा, 25 रन्स. नेक्स्ट बॉल सचिनचा बॉल योगेशसाठी. चांगला फटका, व्यवस्थित बॅटवरती नाहीये. क्षेत्ररक्षण आहे उपस्थित. चांगला थ्रो. रन मिळाल्या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच्या मदतीनं 26 धावा धाव फलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात टीम तमनाथ संघाच्या अगेन्स्ट आपण पाहतोय वेनगाव संघाची सध्याची स्थिती. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षमय स्वागत या स्पर्धेमध्ये. श्री गणेश क्रिकेट संघ मोहिली आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेत आहे. जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले त्यांचं देखील स्टार टेनिस वर्ल्ड वाहिनीद्वारे सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. नेक्स्ट बॉल सचिन ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय सुनीलसाठी हा बॉल. मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे सातत्यानं. सुनील न एक ढिसाळ कामगिरी केली या मॅच मध्ये. 9 बॉल मध्ये 4 या धावसंख्येवरती तो खेळतोय. टोटल सुनील सलामीच्या भूमिकेत गेलाय. 9 बॉल त्यानं खेळलेत आणि या 9 बॉल मध्ये त्यानं 4 धावा फक्त जमवल्यात. ही गोष्ट देखील फार महत्वाची आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा दिल्यात टीम तमनाथ संघानं. त्यामध्ये फिल्डिंग त्यांची अतिशय खराब राहिली आहे मॅच मध्ये. गोलंदाज प्रामाणिकपणे काम करतोय, कारण क्रिकेट खेळ सांघिक आहे. एका खेळाडूची चुकी संपूर्ण टीमला भोगावी लागते आणि याचं उदाहरण तुम्ही पाहताय. यष्टीरक्षकानं थोड्या चुका केल्या, त्यानंतर फ्लाय स्लिपच्या रिझनमध्ये देखील थोड्याशा चुका झाल्या तमनाथ टीमच्या आणि त्याच कारणास्तव 26 धावा धाव फलकावरती आहेत. प्रत्येक गोलंदाज प्रामाणिक प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजाला साथ हवी आहे क्षेत्ररक्षकांची. धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, पकडले जाईल कॅच. अखेर मिळालं यश. चा खेळ बाकी आहे. 26 धावा धाव फलकावरती. 3 फलंदाज बाद. विकास नवीन फलंदाज. अंतिम बॉल धीम्या गतीनं. ओव्हर कंप्लीटेडचा इशारा. सत्र देखील संपलंय. 26 धावा धाव फलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावरती. येणारे 18 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. रामदासजी सवार, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा.
नवीन स्पर्धा आपण पाहताय. आदिवासी कर्जत खालापूर प्रीमियर लीग पर्व पहिले नवीन संकल्पना घेत आदिवासी कर्जत खालापूर प्रीमियर लीग पर्व पहिले येत्या 22 जानेवारी पासून ते 26 जानेवारी पर्यंत या स्पर्धेचा कालावधी राहणार आहे. तर या कालावधीमध्ये आपण कुठेही मॅचेस ठेवू नका. असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या वतीनं आमच्यापर्यंत माहिती येते. ज्या ज्या खेळाडूंना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी अध्यक्षांशी संपर्क साधा. सर्व काही रेडी आहे. आदिवासी कर्जत खालापूर प्रीमियर लीग पर्व पहिले स्पर्धेला देऊया शुभेच्छा. ठिकाण आपण पाहतोय साजगाव क्रिकेट मैदान, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. 22 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय बाबूजी वाघमारे हे इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हा. त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय रामदास दादा सवार यांना. बॉलिंग ट्रॅक वरती सुनील. इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. 12 बॉल 24 ची गरज आहे. हे षटक फार महत्वाचं आहे. 12 बॉल 24 चं इक्वेशन. लक्ष होतं 27 धावसंख्येचा. सुरुवात जबरदस्त केली या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये रुपेशनं. आता सुनील बॉलिंग मार्क वरती. सचिन वरती जबाबदारी आहे. सचिन साठी हा बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. वाईट बॉलनं सुरुवात केली या षटकात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केले सुनीलनं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवर. 23चं इक्वेशन. 12 बॉल शिल्लक आहेत. सुनीलचा बॉल आणखीन एकदा लाईन मध्ये भरकटतोय. ऑफिशियलशी कोणत्याही प्रकारचा आपण गैरवर्तणूक करू नका. या गोष्टींकडे लक्ष द्या. 2 अतिरिक्त धावा येत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. 5 धावा धावफलकावरती. 22 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. चांगली फिल्डिंग. सर्व काही पाहायला मिळालं. बॉलवरती थ्रो देखील एकदम ॲक्युरेट. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. रन मिळते या बॉलवरती 1 च्या मदतीने धावसंख्या 6. 11 बॉल शिल्लक. 21 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच चला टॉस करण्यासाठी गौर कामत आणि त्यांच्या विरोधात सारसई दोन्ही टीमचे कॅप्टन. इथे देखील दिशा खराब आहे ऑफिशियल सांगत असताना. 2 जमिनी समांतर हात. रूल नंबर 22. धावसंख्या आहे ती या वाईडनं 7 या धावसंख्येवर. बॅटची कडा हवेमध्ये. बॉल विशाल मात्र होईल बाद. पहिला धक्का लागतोय तमनाट टीमला विशालच्या स्वरूपात.
आणि बॉल बघता बघता निघून जाईल. डीप थर्ड मॅन मध्ये 4 धावसंख्येसाठी अकाउंट स्वतःच ओपन केलं होतं. या मॅच मध्ये देखील धावा हव्या आहेत तमिळनाड टीमला आणि त्याच पद्धतीनं सुरुवात केली आपल्या इनिंगची चांगल्या रीतीनं विकासनं. 9 बॉल 16चं इक्वेशन. हे 3 बॉल फार महत्त्वाचे आहेत. मी मगाशीच म्हटलं हे षटक फार महत्त्वाचं आहे. 12 बॉल 24ची गरज असताना या 3 बॉलमध्ये 8 धावा आल्या आहेत आणि तिथून आता मोमेंटम शिफ्ट झाले तमिळनाड टीमकडे आणि तो कॅरी ऑन करण्यासाठी या 3 बॉलमध्ये अजून एकदा धावा येणं फार महत्त्वाचं आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. एखाद्या फलंदाजाने षटकार मारला तर पारितोषिक आलंय परंतु इथे पकडली जाईल कॅच. फलंदाज होते बाद विकास. धाव फलकावरती आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आहे वेगानं आणि दुसरे देखील पूर्ण झाले. जबरदस्त रनिंग. तालमेल चांगला आहे दोन फलंदाजांमध्ये. नुकतंच दाखल झालाय अरुण. त्याचे सोमेश सचिन. सचिनकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्यानंतर अरुणची देखील साथ हवी आहे तमिळनाड टीमला. 7 बॉल 14ची गरज आहे. महत्त्वपूर्ण बॉल घेऊन तयार. सुनीलचा बॉल फुल टॉस. सेट ऑन द ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड केलाय बॉल. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. फिल्डिंग चांगली. या बॉलवरती देखील धावा मिळतील 2. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपला ऑफिशियल सांगत असताना. धावसंख्या आहे 27चा पाठलाग करत असताना 15 या धावसंख्येवर. आता येणारे 6 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे ती तमिळनाड टीमला. अतिशय चुरशीचा सामना. रपटप मॅच आहे. 1 षटकाचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला. रुपेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल मध्ये 12 त्याला वाचवायचे आहेत. सचिन आणि अरुण वरती जबाबदारी आहे. सचिन मोठे फटके मारू शकतो. सलामीच्या भूमिकेत तो गेलाय. 6 बॉल 12ची गरज आहे. सहा बॉल 12चं इक्वेशन. पहिले 2 बॉल फार महत्वाचे त्या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे मॅच मध्ये. या षटकातील 6 बॉल 12चं इक्वेशन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये आणि त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आपण पाहताय.
6 बॉल 12 वाचवत असताना पहिलाच बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न चुकी केले यष्टीरक्षकानं. फलंदाज बीट जरूर झालाय परंतु कोणत्याही साह्यानं धावा येणं फार गरजेचं आहे. 4 धावा मिळत आहेत. धावा कशाही येऊत परंतु धावा येणं फार गरजेचं आहे अमनाथ संघासाठी आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडत असताना 5 बॉल आता शिल्लक आहेत. 8 धावसंख्येची गरज. 5 बॉल 8. उलट टाकलाय बॉल डाऊन द ग्राउंड वेगानं. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न हलकीशी मिस फिल्डिंग आणि त्याचाच फायदा घेत असताना धावा मिळतील 2. 2च्या मदतीने धावसंख्या 21. अतिशय रपटप मॅच. 4 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 6च अजूनही लक्ष गाठायचंय. चांगली बॅटिंग सचिनची. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. हलकीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंग ऑन मध्ये आणि त्याचाच फायदा मिळालाय. स्ट्राईक एंड वरती सचिन असणं फार गरजेचं आहे अमनाथ संघासाठी आणि तेच काम सचिन करत असताना 4 बॉल 6ची आवश्यकता आहे. रुपेशचा बॉल सचिनसाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे निर्धाव चेंडू होतोय. मॅच मध्ये युटर्न निर्माण केलंय. पुन्हा एकदा अतिशय महत्वाची मॅच. अंतिम मॅच मध्ये दाखल व्हायचंय आणि त्यासाठी चालू असलेला 18 मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 6ची गरज. प्रत्येक बॉल महत्वाचा. यष्टीरक्षकाची चुकी. पुनश्च एकदा केली आहे चुकी. बॉल जाईल लॉंग स्टॉपला चौकार. रक्षकांची साथ असणं फार महत्वाचं आहे. क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. एका खेळाडूची चुकी संपूर्ण टीमला भोगावी लागते आणि अनिल न केलेल्या या 2 चुका या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतात का तमनाथ संघासाठी यावरती देखील लक्ष आहे. 2 बॉल आणि आता नीडेड रन्स पाहतायत. 2 धावसंख्येची गरज. तमनाथ नीड्स 2 रन्स फ्रॉम 2 बॉल्स. काय होईल या मॅच मध्ये या येणाऱ्या बॉल वरती सर्व काही समजेल. 2 बॉल 2ची आवश्यकता. अनिल कुठेतरी कमी पडलाय यष्टीरक्षणामध्ये आज या मॅच मध्ये. भरपूर साऱ्या चुका. लॉंग ऑन मध्ये देखील 1च्या ऐवजी 2 धावा. सचिन स्ट्राईक एंड वरती येणं. भरपूर साऱ्या चुका आहेत. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. जरूर बॅट आणि बॉलचा खेळ आहे क्रिकेट परंतु क्षेत्ररक्षण जर तुमचं खराब झालं तर तुम्ही सामना गमावू देखील शकता. हेच सांगणारा क्रिकेटचा खेळ. सर्व हवं या मॅच मध्ये. आता फिल्डिंग सजवली जाते. दोन बॉल 2ची आवश्यकता. विलंब होतो या बॉल साठी कारण महत्वाचा सामना आहे. सचिन ऑन स्ट्राईक. 2 बॉल 2 महत्वाचा बॉल. खोलात टाकलाय बॉल. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता 1 बॉल बाकी आहे. 2 धावसंख्येची गरज आहे. 1 रन जर आली तर सुपर ओव्हर. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. 2 धावेचा मानस असेल मी तर म्हणेल तमनाथ टीमचा परंतु इथे डॉट बॉलचा इरादा असेल वेनगाव टीमचा परंतु हार दोघांनाही मान्य नाहीये. जर 1 धाव आली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल.
अतिशय आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवसातील अतिशय रपटप मॅच. पहिला सामना आहे जो अगदी शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचलाय. एक बॉल 2 धावसंख्येची गरज आणि दांडी गुल सामना जिंकलाय. चला नेक्स्ट मॅच.